आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. निसर्गासाठी काम करणाऱ्या जिद्दी माणसांच्या कथा आणि त्यातून उत्पन्न होणारी निसर्ग संवर्धनाची प्रेरणा म्हणजे निसर्गावधान. निसर्गासाठी झटणाऱ्या लोकांची प्रेरणादायी वाटचाल आणि त्यातून समाजाला कृतीची प्रेरणा देणारी मालिका ऐकूया, निसर्गावधान. या मालिकेच्या आजच्या पहिल्या भागात आपण ऐकणार आहोत माजी सैनिक, वनरक्षक आणि निसर्गमित्र श्रीयुत रमेश खरमाळे यांच्याशी RJ विद्या हिने साधलेला खास संवाद. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात PCET's इन्फिनिटी 90.4 FM आणि मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. निसर्ग अवधान या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, निसर्ग अवधान या शब्दाचा अर्थ जर आपण बघायला गेलो तर निसर्गाकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं, निसर्गाची काळजी घेणं आणि त्याचं संवर्धन करण्याची जागरूकता ठेवणं हाच या शब्दाचा अर्थ आहे आणि हाच खरं तर आपल्या कार्यक्रमाचा सुद्धा उद्देश आहे. श्रोतेहो, आज आपण अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत ज्यांनी देशसेवा केल्यानंतरही निसर्गसेवा थांबवलेली नाही. सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर सध्या वनरक्षक म्हणून ते कार्यरत आहेत आणि कोणतीही शासकीय मदत न घेता वैयक्तिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाचं भगीरथ कार्य ते करत आहेत. आणि ती व्यक्ती आहे श्री रमेश खरमाळे सर. सर, आपल्या इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. धन्यवाद मॅडम. मी पण ऋण व्यक्त करतो की आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिलीत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद या गावी रमेशजी यांचा जन्म झाला. 1995 ते 2012 या कालावधीत मराठा लाईट इन्फंट्री इथं 17 वर्ष देशसेवा बजावली आणि हवालदार पदावरून निवृत्ती घेतली. सैन्यातील शिस्त, धैर्य आणि देशप्रेम याच बळावर त्यांनी निवृत्तीनंतर पर्यावरण, दुर्ग संवर्धन, वन्यजीव बचाव आणि सामाजिक कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. श्रोतेहो, खरमाळे सर सध्या वन विभाग जुन्नर इथं कार्यरत असून आत्तापर्यंत 30हून अधिक बिबट्यांचे रेस्क्यू, शेकडो प्राणी पक्ष्यांना जीवनदान आणि 46 बारव्यांचं संशोधन केलंय. हजारो वृक्षारोपण आणि जलसंवर्धनाची मोठी कामगिरी त्यांनी केली आहे. श्रोतेहो, त्यांच्या कार्याची दखल देशपातळीवरही घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा उल्लेख झाला आणि तसंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात निमंत्रित करून सन्मानित सुद्धा केलं. श्रोतेहो, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, महाराष्ट्र शासनाचा शिवनेरी भूषण शौर्य पुरस्कार, वेटरनर अचिव्हर अवॉर्ड 2025 यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात सुद्धा आलंय. श्रोतेहो, देशसेवा, निसर्गसेवा आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम एक माणूस काय करू शकतो या प्रश्नाचं जिवंत उदाहरण म्हणजेच रमेश खरमाळे सर. आजच्या या मुलाखतीतून त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आणि पर्यावरण संवर्धनाच्या त्यांच्या कार्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि याचबरोबर आपण एक सामान्य नागरिक म्हणून या पर्यावरणासाठी काय करू शकतो याची उत्तरंसुद्धा या मुलाखतीतून आज आपल्याला मिळणार आहेत. तेव्हा लगेच मुलाखतीला सुरुवात करूया. सर, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे की भारतीय सैन्य दलामध्ये तुम्ही जवळजवळ 17 वर्ष कार्यरत होता. 2012 मध्ये तुम्ही त्यातून निवृत्त झालात.
तर मग देशरक्षणातून तुम्ही पर्यावरण रक्षणाकडे कसे वळलात? मी 2012ला आर्मीमधून निवृत्त झालो मॅडम. आणि निवृत्तीनंतर असं वाटलं की अरे आपण फक्त सीमेवरच राहून आपण देशसेवा करू शकत नाही. तर आपण एक असं काही जर काम केलं की त्या माध्यमातून सुद्धा आपल्याकडून चांगल्या प्रकारची देशसेवा घडेल. आणि योगायोग असा म्हणावा की माझं नशीब असं म्हणावा की मी फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे महाराष्ट्र वन विभागामध्ये या ठिकाणी नोकरीला लागलो. आणि पर्यावरण काय असतं हे मला त्या ठिकाणी जवळून पाहायला मिळालं. त्या अगोदर मी जवळपास 9 राज्य फिरलो आर्मीमध्ये असताना. प्रत्येक ठिकाणची एक परिस्थिती वेगळ्या प्रकारची मला पाहायला मिळाली. म्हणजे जसं आपण जम्मू काश्मीर असेल किंवा अरुणाचल प्रदेश सारखा भाग असेल, त्या ठिकाणचं जे वातावरण आहे किंवा त्या ठिकाणची जी असणारी झाडे झुडपे आहेत, त्या ठिकाणचं जे भेटणारा जो ऑक्सिजन आहे किंवा त्या ठिकाणचं जे राहणीमान आहे, लोकांचं आरोग्य आहे, ते फार सुंदर पाहायला मिळालं. मग मी जुन्नरमध्ये आल्यानंतर म्हटलं आपण जर निसर्गावर जर काम केलं तर. आणि योगायोग मी फॉरेस्टशी जोडले गेल्यामुळे माझा अभ्यासही त्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा होत गेला. आणि दुसरी गोष्ट की आपल्या व्यक्तीविषयी असणारं जे प्रेम आहे हे शिकवलं जातं. देशप्रेमाचं खऱ्या अर्थानं जे बाळकडू भेटलं ते आर्मीतून भेटलं. आणि ह्याच माध्यमातून ज्यावेळेस मी फॉरेस्टमधून अभ्यास करायला लागलो तर म्हटलं अरे काय नाही, पर्यावरणातूनच माणसाचं आरोग्य चांगलं होऊ शकतं. मग त्या माध्यमातून ह्या पर्यावरणाकडे वळालो. खरमाळे सर, तुमचं कार्य ज्यावेळी डोळ्यासमोर उभं राहतं ना, त्यावेळी एक गोष्ट मात्र नक्की लक्षात येते की मोठी कामं ही एका छोट्या पावलापासूनच सुरू होत असतात. कदाचित ते एक लावलेलं रोप असेल, खणलेला एक खड्डा असेल आणि तुम्ही घेतलेला हा एक निर्णयसुद्धा असेल. हे आपलं जग बदलून टाकतो. आणि खरं तर श्रोत्यांना इथं सांगावंसं वाटतं की आपण सुद्धा आपल्या पर्यावरण संवर्धनासाठी अगदी आपल्यापासून, स्वतःपासून आणि एका छोट्या निर्णयापासून नक्कीच सुरुवात करू शकतो. खरमाळे सर, पहिलं झाड लावणं आणि या झाडांचा हजारोपर्यंतचा प्रवास पाहणं, तोही तुमच्या हातून, हा प्रवास नेमका कसा होता हे नक्कीच आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. माणसाने आज खऱ्या अर्थाने आपण जर पर्यावरणाला देव जर मानलं तर आपलं आरोग्य कुठेतरी चांगलं होईल. परंतु पैशाला देव मानल्यामुळं हे पर्यावरणाकडं माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोन फार बदलत गेलाय. तो बदलणं घडणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून म्हटलं आपण जर आपल्यात स्वतः जर बदल घडवला तर मला वाटतं म्हणलं आपण पुढली स्वप्न पाहू शकतो की आपणच स्वतःहून काय करत नाही आणि आपण दुसऱ्याला सांगतो हे फार चुकीचं आहे. म्हणून मी माझ्या कुटुंबापासून सुरुवात केली मॅडम. दिनचर्या अशी असते की सकाळी 5 वाजता उठून कुठेतरी खड्डे खोदायला जायचं. म्हणजे ती जी जागा निवडली मी ज्या ठिकाणी सर्व्हिसला होतो प्रादेशिकमध्ये असताना वनविभागामध्ये जुन्नरमध्ये, आणि धामणखेलमध्ये माझी पोस्टिंग होती. मी तो धामणखेल डोंगरच निवडला त्यासाठी की सपाट भागेवर आणि त्या ठिकाणी डोंगर माथ्यावर खूप छान असा परिसर येतो. म्हटलं ह्याच डोंगरावर जर आपण सुरुवात केली तर अगदी वर डोंगर माथ्यावर एक मंदिर आणि डोंगराच्या पायथ्याशी एक मंदिर आहे आणि मध्ये त्याला कडेपठार म्हणतात. अरे मी म्हटलं जेजुरीचं कडेपठार आणि आपलं हे कडेपठार एकच आहे. चला म्हणलं या ठिकाणी अनेक भाविक भविष्यामध्ये येतील, परंतु हे भाविक ज्यावेळेस वर जातील त्यांना थांबण्यासाठी कुठेतरी झाडाचा आसराव आहे. आणि ती उजाड जी असणारी टेकडी आहे किंवा तो सपाट भाग आहे. म्हटलं याच्यावर आपण जर खड्डे खोदले, पहिल्यांदा पाण्याच्या जर सुविधा केल्या आणि याच्यावर जर आपण झाडे लावली तर फार महत्वाचा उद्देश सफल होईल. बरोबर. त्या ठिकाणी सकाळी मिसेस आणि मी 5:30 वाजता त्या डोंगर माथ्यावर पोहोचायचं. 8:30 वाजेपर्यंत काम करायचं. म्हणजे एक 8 मीटरचा खड्डा खोदायचा. साधारणतः एक 8 मीटर लांबीचा झाला पाहिजे. 2 फूट खोल असेल, 2 फूट रुंद असेल. आणि अशी चर खोदायला सुरुवात केली. एक विजन होतं की माझा वाढदिवस होता. म्हटलं चला एक विजन जर आपण ठेवलं की वाढदिवसाला एक काहीतरी गॉड गिफ्ट आपल्याला पर्यावरणासाठी करता येईल, तर मग ती खोदायला सुरुवात केली. आणि 13 तारखेपर्यंत माझा 13 नोव्हेंबरपर्यंतचा जो वाढदिवस होता असे 70 जलशोषक खड्डे आमचे खोदून झाले. म्हणजे हे जे काम करायचे हे शासकीय वेळेमध्ये करायचं नाही असा आमचा संकल्प होता की मी जे काम करेल ते शासकीय वेळेचा वापर करायचा नाही. मग त्याला वेळ असेल तर सकाळी एक तर अवेलेबल असेल किंवा संध्याकाळी. तर सकाळीची वेळ निवडली मी आणि सकाळी 5:30 ते 8:30 पर्यंत काम करायचं. आणि त्याच्यानंतर दिवसभर जे काही शासनाचं काम असेल, आपलं जे आमचं फॉरेस्टचं काम असेल ते दिवसभर ते काम करायचं. असं करत करत हा प्रवास सुरू केला. 60 दिवसामध्ये 70 जलशोषक चर खोदले गेले. 412 मीटर काम झालं आमच्याकडनं. आणि असं एक लक्षात आलं की आता ह्या 412 मीटर खड्ड्यांमध्ये किती पाणी साचलं आहे. मग त्याचं जे कॅल्क्युलेशन केलं तर ते जवळपास एक 8 लाख लिटर पाणी त्याच्यामध्ये, जे पावसाचं वाहून जाणारं पाणी ते पाणी त्याच्यामध्ये साचलं जाईल. आणि ज्यावेळेस पाऊस पडून गेल्यानंतर ते पाणी त्या जमिनीमध्ये मुरेल. म्हणजे असं जर एका महिन्यामध्ये जर 10 पाऊस पडले तर 80 लाख लिटर पाणी त्याच्यामध्ये साचून त्याच्यामध्ये जिरलं जाईल. दुसरी गोष्ट की फॉरेस्टमध्ये असताना आमचे काही अधिकारी असतील किंवा आमचे जे स्कूल आहेत, प्रशिक्षण केंद्र, त्याच्यामध्ये शिकवलं जातं
की तुम्हाला हे जे करायचे हे शास्त्रीय शुद्ध पद्धतीने केलं पाहिजे. हा. म्हणजे असं नुसतं काम करून सोडून उपयोग नाही. बरोबर. त्याची पातळी आपल्याला जे कंट्रोल लाईन म्हणतात त्या कंट्रोल लाईनच्या माध्यमातून म्हणजे त्याच कंट्रोल लाईनवर तो खड्डा गेला पाहिजे. त्याचं कारण आहे की एक साईडला जर खड्डा गेला तर वरून येणारं पाणी दुसऱ्या बाजूने निघून जाईल. मग त्याच्यातलं ती स्पीडने येणारं पाणी परत त्या डोंगराला चाटेल आणि त्या डोंगराची माती घेऊन खाली जाईल. आणि ही लेवलमध्ये जर काम झालं तर याच्यातलं पाणी जागेवर साचतं, वरून येणारी माती पण त्याच्यामध्ये साचते. 2 प्रकारचे काम होतात त्याच्यामध्ये. एक तर मृद संधारण आणि जलसंधारण. एक तर वाहून जाणारी माती त्याच्यामध्ये साचली जाते आणि दुसरी गोष्ट वाहून जाणलेलं पाणी त्याच्यामध्ये अडतं. किंवा ते पाणी जर ते भरून खड्डा जर पुढे जात असेल तर ते पाण्याची जी वाहण्याची क्षमता आहे म्हणजे ते तेज जोराने वाहणारा प्रवाह तो संत होतो आणि त्या डोंगरावरून जी माती वाहून जाते ती कमी प्रमाणामध्ये जाते. मग असं शास्त्रीय शुद्ध खड्ड्यांचं काम त्या ठिकाणी केलं. त्याच खड्ड्यांवर पुन्हा असा विषय घेतला की आपण याच्यावर जर झाडे लावली तर 447 झाडं आम्ही त्याच्यावर लावून ती जगवण्याचा प्रयत्न केला. उन्हाळ्यामध्ये पाणी त्या ठिकाणी त्याच डोंगर माथ्यावर एक पुष्करणी आणि ती पुष्करणी काढली गेली होती. 2019ला ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही ती पुष्करणी ओपन झाली आणि ती असं लक्षात आलं की ती पहिल्यांदा खडकावरली एक थोडीशी टाकी असावी. 13 फूट खोल टाकी सापडली आम्हाला. त्याच्यामध्ये 2 टाक्या सापडल्या आणि त्या टाकीमध्ये पावसाचं पाणी जे साचलं गेलं ते पाणी आम्ही उपसून ड्रमनी उपसून आणायचं आणि तेच त्या झाडांना घालायचे. ती झाडं जगवायची त्याच पाण्याच्या माध्यमातून. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जी खाली शेतकरी राहत होते त्यांना त्या ठिकाणी मोर वगैरे असलेल्या पक्ष्यांचा फार त्रास व्हायचा. मग एक असा विषय केला की डोंगरावरचे जर प्राण्यांना पाण्याच्या सुविधा जर झाल्या तर कदाचित हे डोंगरावरचे प्राणी पाण्यासाठी खाली जाणार नाहीत आणि त्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. मग ह्या टाकीचा फायदा असा झाला की त्या ठिकाणी जे पक्षी प्राणी आहेत ते वरच त्या टाकीवर पाणी प्यायचे. म्हणजे आणि इतर जे प्राणी आहेत त्यांना पण त्या ठिकाणी पाण्याची सुविधा झाल्यामुळे खाली प्रॉब्लेम त्यांना निर्माण झाले नाही जास्त करून. आणि दुसरा त्या पाण्याचा वापर असा झाला की त्या डोंगर रांगेमध्ये जास्त काळ पाणी टिकून राहतं आणि त्या ठिकाणी जी झाडं असतात ती हिरवी राहतात. म्हणजे डोंगर जास्त वेळ जेवढी हिरवी राहतील तेवढा हवेतला कार्बन खेचला जाईल त्यांच्या माध्यमातून आणि कुठेतरी थंडावा निर्माण होईल. असे जवळपास आतापर्यंत जवळपास एक 40-50 लाख बीस कलेक्शन करून आम्ही फेकलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या ज्या डोंगर रांगेमध्ये पाण्याची झिरपे तयार होतात म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त करून ते कुठेतरी अडवता येतील का, ते अडवलं गेलं तर पाणी त्या ठिकाणी साचेल आणि तेच ठिकाणचं पाणी ते असणारे प्राणी त्या ठिकाणी पितील, तिथून खाली येणार नाही आणि शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. तर असं एक त्या माध्यमातून ते काम केलं. त्या ठिकाणच्या डोंगर रांगेंवर जे जे काय आमची पर्यटन स्थळ आहेत येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून त्याच्यावर प्लास्टिकचं काम असेल किंवा पर्यावरणाचं त्यांना महत्त्व सांगून त्याच्यामध्ये असं बऱ्याचपैकी काम केलं. झाडे जवळपास 1000 झाडं आतापर्यंत लावलीत आणि आता जी ऑक्सिजन पार्क तयार केलं आहे त्याच्यात ते झाडं लावून जगवण्याचं काम चालू आहे. बरं सर, आपण मगापासून इतक्या गप्पा मारतो आहोत आणि या गप्पातून आमच्या लक्षात येतंय की एकटा माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण तुम्ही आहात. आपण प्रत्येकजणच म्हणत असतो की मला काय केलं पाहिजे हे लक्षात येतं, पण मी एकटा कसा करू. पण श्रोते हो, मला इथं हेच सांगावंसं वाटतं की विचार करत बसण्यापेक्षा आपण छोट्या छोट्या कृतीतून जर आपण आपलं काम करत गेलो आणि यासाठी पर्यावरणासाठी आणि अर्थातच आपल्यासाठी जर याचा फायदा होणार असेल तर नक्कीच छोट्या गोष्टीपासून आपण प्रत्येकजणच सुरुवात करूयात. सर, तुम्ही मगाशी बोलताना ऑक्सिजन पार्कच्या निर्मितीबद्दल बोललात, तर ही ऑक्सिजन पार्कची निर्मिती तुम्ही कशी केली आणि भूजल साठा वाढावा यासाठी शास्त्रोक्त पद्धतीनं त्याचं नियोजन कसं केलं हे आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. ही जी जागा आहे ही धरणाची जागा आहे आणि त्या जागेमध्ये हा पार्क जय मल्हार फाउंडेशन आमचं त्या ठिकाणी त्यांनी परवानगी घेतली की आम्हाला झाडे लावण्यासाठी ही जागा द्या. तर ज्यावेळेस ते माझ्याकडे आले की म्हटले आपल्याला ह्या ठिकाणी झाडं लावायची, तर म्हटलं झाडं तुम्ही विकत घेऊन लावू नका, आपण याच्यामध्ये सहभाग घेऊया. आणि त्या ठिकाणी ती जागा तयार केली JCBच्या सहाय्याने, थोडंसं लेवलिंग केलं त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा म्हणलं सुरक्षेचे साधन उपाय आपण पहिलं करणं गरजेचं आहे. झाडं जर लावायची असेल तर पहिल्यांदा झाडांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी पहिल्यांदा आपण अवेलेबल करून घेऊया आणि त्याच्यानंतरच झाडं लावूया. नाही ते फक्त झाडं लावून एकदा सोडून दिले ते झाडं येऊ शकणार नाही. मग पहिल्यांदा त्या ठिकाणी असणारी ज्या ठिकाणी जी जागा आम्हाला दिली होती तर त्या जागेवर आम्ही काय केलं, पहिल्यांदा चर खोदून घेतले चारही बाजूनी आणि ती जागा मध्ये ठेवली. त्याच्यानंतर त्यांना म्हटलं की खड्डे वगैरे घेऊन ठेवले. म्हटलं हे झाडं आपण नाही लावायची, आपण लोक सहभागातून झाडं लावूया. ते म्हणजे लोक सहभाग कसा घ्यायचा. मग मी एक फेसबुकवर पोस्ट लिहिली होती की मला अशी झाडं पाहिजेत 5-6 फुटाची, जर तुम्ही देणार असाल तर आमची एक नारायणगावच्या ठिकाणी नर्सरी आहे, त्या नर्सरीचा अकाउंट नंबर त्याच्यामध्ये दिला आणि ह्या अकाउंटवर तुम्ही पैसे टाका, तुमचे पैसे आम्हाला नको आहेत. तुमची इच्छा असेल तर ह्याच्यावर 300 रुपये सांगितलं होतं की झाड भेटून जाईल.
ते डोनेशन तुम्ही त्या ठिकाणी करा आणि त्यांच्याकडून फक्त आम्ही झाडं घेऊन येऊ, तुमचा पैसा पण आमच्याकडे नकोय. आणि तुमची झाडं जी जगवणार आहात ती स्वतःहून आम्ही जगवणार, ती तुम्ही प्रत्येक दिवशी पाहाल. बर. जसं मी आज ती झाडं जगवताना प्रत्येक दिवशी लाईव्ह करून सांगतो किंवा 2 दिवसांनी लाईव्ह करतो की तुम्ही दिलेली झाडं कशी आहात हे तुम्ही स्वतःहून पहा. बरोबर. तर ती झाडं मग 10 जिल्ह्यातील 37 व्यक्तींनी मला 1-2 तासामध्ये ती झाडं दिली. बर. 175 झाडं दिली आणि सुरुवात आम्ही ते 175 झाडांपासून त्या ठिकाणी केली आणि त्याची लागवड त्या ठिकाणी केली. आज तीच जागा पुन्हा वाढवली त्या ठिकाणी. 300 झाडं आहेत आणि हे झाडं लावल्यानंतर पुन्हा काय केलं की त्या झाडांना अनेक जणांनी खतं द्यायचा प्रयत्न केला. जसं त्याच्यामध्ये कोणत्याही रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. ज्यांची इच्छा असेल ते ऑर्गॅनिक खत देतं, ते ऑर्गॅनिक खत आम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये टाकतो, मिसेस आणि मी. बरोबर. त्या ठिकाणी 5 तळी खोदलेलीत आम्ही स्वतःहून, मिसेस आणि मी. अगदी रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत बॅटरी लावून ती तळी खोदल्यात. त्याच्यामध्ये सुरुवातीला एक पाईपलाईन त्या ठिकाणावरून गेली होती आणि पाण्याचं जलस्रोत असणं फार गरजेचं आहे झाडांना. जर पाणी जर नसेल तर आपण झाडे लावण्यात काय अर्थ नाही, कारण त्यांना पाणी फार लागते. गेली 17 महिने आम्ही त्या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा जाऊन पाणी घालतो, मिसेस आणि मी, बादलीनी. तर त्या ठिकाणी जी पाईपलाईन गेली त्या पाईपलाईन मध्ये जे एअर वॉल असतात तिथे एक एअर वॉल होता, म्हणजे त्या ठिकाणी लिकेज होतं एक. म्हणलं हे लिकेजचं पाण्याचा जर वापर आपण झाडांसाठी केला तर मग पहिलं तळं आम्ही त्या ठिकाणी खोदलं, कागद आणला आणि ते तळं खोदून तो कागद त्याच्यामध्ये टाकला आणि ते तळं अक्षरशः पाण्याने, त्या लिकेजच्या पाण्याने भरून गेलं. मग तेच पाणी उपसायचं त्याच झाडांना घालायचं. म्हणजे हे पाणी तर असंच वेस्टेज जातं. कालांतराने ते पाणी कमी पडू लागलं. नंतर मग जय मल्हार फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही शिव मल्हार फाउंडेशनच्या माध्यमातून 1100 फूट पाईपलाईन करून आणली. मग ते पुन्हा म्हटलं ती पाईपलाईन एका शेतकऱ्याची होती आणि त्या शेतकऱ्यांनी काय केलं की ज्यावेळेस त्याची शेतीमध्ये पाणी जाईल त्यावेळेस ती मोटर चालू होईल, परंतु त्याच वेळेस आम्हाला ते पाणी अवेलेबल होईल. म्हटलं याच्यासाठी काय करता येईल. याच्यासाठी आम्ही काय केलं, तळी खोदून ती पाईप त्याच्यामध्ये सोडले. म्हणजे तळी भरून गेली की आम्हाला कधी पण ज्यावेळेस वेळ भेटतो त्यावेळेस आम्ही जाऊन ती बादलीनं पाणी त्या झाडांना घालणे असा विषय आहे. आणि मग नंतर मध्यंतरी असा एक प्रश्न आला की ह्या ठिकाणी जे ऑक्सिजन पार्क तयार केला, ह्या ऑक्सिजन पार्क मधलं पावसाचं पाणी कुठेतरी जाऊन एक थेंब सुद्धा बाहेर नाही गेला पाहिजे, वायाला गेला नाही पाहिजे. तर असं एकदा सहज मी त्या ठिकाणी पाणी घालत असताना एक कोल्हापूरचा पुंडलिक काळे म्हणून मुलगा आहे, मला त्यांनी पाहिलं त्या ठिकाणी. म्हटलं तो फार प्रेरित झाला. म्हटलं सर मला तुमच्यासारखे चर खोदायचे. म्हटलं एक काम कर की आपण तुला जी चर खोदायची ह्याच ऑक्सिजन पार्क मध्ये खोद. मग त्यांनी 17 दिवसामध्ये 29 चर त्या ठिकाणी खोदले आणि आज अशी परिस्थिती की पावसाचं पाणी त्या ऑक्सिजन पार्क मधून एक थेंब सुद्धा बाहेर जात नाही. म्हटलं अरे जे आपण काम करतोय, जे आपण व्हिजन ठेवलेले डोळ्यापुढे की दुसऱ्याला इन्व्हॉल्व केलं नाही मी अजूनपर्यंत, कामामध्ये इन्व्हॉल्व करून घेत नाही का. तर मला असे जे पुंडलिक सारखे किंवा साजन सारखे जे स्वयंप्रेरणेने तयार होणारे जे तरुण आहेत किंवा माणसं आहेत ही गाडवायच्यात. कारण बोलता बोलता मगाशी मी तुम्हाला असंच बोलता बोलता बोललो होतं की एक आपण इव्हेंट घेऊन काम न करता जर स्वयंप्रेरणेने आपल्याशी जर कोणी काम केलं तर तो माणूस आपल्यापासून कितीही लांब गेला तर त्या ठिकाणी जाऊन तो निसर्ग फुलवण्याचं काम करेल. आणि हीच प्रेरणा मला त्या माध्यमातून द्यायची होती. मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं की खड्डे खोदले गेलेत, परंतु हे खड्डे खोदत असताना एक प्रेरणा आपल्याला द्यायची होती. आज अनेक ठिकाणून फोन येतात की अरे आम्ही आमच्या ठिकाणी तुमच्यासारखे खड्डे खोदलेत आणि त्या ठिकाणी लोक फार काम करतात. म्हणजे फक्त पुणे जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रातले अगदी कोल्हापूर असेल, सातारा असेल, इकडे खाली मुरबाड असेल, अशा अनेक ठिकाणून, नाशिक असेल, अनेक ठिकाणून फोन येतात की तुमच्यासारखं काम आम्ही आमच्याकडे चालू केलंय. म्हणलं हे जे एक व्हिजन जर ठेवलं आपण तर हे फार मोठं काम होऊ शकते. आणि त्या माध्यमातून जसं वडज ऑक्सिजन पार्कची संकल्पना आम्ही निर्माण केली होती की फक्त जुन्नरमध्ये माझाच एक वडज ऑक्सिजन पार्क नाही व्हावा, तर हे महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावामध्ये असे जर पार्क तयार केले, अगदी ठीक आहे 200 झाडं लागली तरी फार मोठं काम होऊ शकतं, परंतु ते जगणं गरजेचं आहे. म्हणून तो ध्यास घेतलेला आहे की यांना हे पण दाखवायचे की फक्त पार्क लावून सोडायचा नाही तर त्याला जगवण्यासाठी सुद्धा काम करायचं नाही. आता तुम्ही जर परिस्थिती जर पाहिली आमच्या ऑक्सिजन पार्कची झाडांची, 17 महिन्यामध्ये 15 फुटाची झाडं झाली. आणि त्याच्या पाठीमागे हेच आहे की ज्यावेळेस तुम्ही हे पार्क तयार करता, ज्यावेळेस तुम्ही प्लांटेशन करता, रोपण करता, त्याचं पहिल्यांदा विजन ठेवा की त्यांना सुरक्षेसाठी काय आहे आपल्याकडे. मग त्यांना त्या सुरक्षा, पाण्याची व्यवस्था जर दिल्या 17 महिन्यामध्ये सुद्धा 15 फूट झाडं येऊ शकतात. तर ही ऑक्सिजन पार्कची त्या माध्यमातून संकल्पना आहे.
आपण एखादं मूल जन्माला घातलं की जन्माला घातल्यानंतर फक्त जन्माला घालून चालत नाही, तर ते चांगलं वाढावं, त्याची प्रगती व्हावी आणि त्याचा समाजाला फायदा व्हावा म्हणून आपण आपल्या बाळावरती काम करत असतो. आणि तसंच हे निसर्गासाठी आहे, तसंच हे झाडांसाठी आहे. मला वाटतं तुम्ही लावलेलं प्रत्येक झाड हे तुमचं मूल आहे, तुमचं बाळ आहे आणि त्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे हे तुम्ही अगदी प्रामाणिकपणे मॅडम आता करता. त्याच्यातूनच सांगतोय तुम्ही बाळाची संकल्पना आहे. आमचा एकही सण नाही की आम्ही त्या जे लावलेली जी झाडं आहेत त्यांच्यासोबत शेअर करत नाही. कारण आपल्याला जगण्यासाठी श्वास देणारी झाड आहेत. आपला श्वास कुठेतरी आज हरवत चाललाय आणि हा श्वास जर निर्माण करायचा असेल तर ही झाडं जगणं फार गरजेचं आहे. अगदीच. आणि मला वाटतं समाजातल्या प्रत्येकामध्ये ही जर जाणीव निर्माण झाली तर आज आपण जे पर्यावरणासंदर्भातले किंवा आपल्या तब्येती संदर्भातले जे काही प्रश्न भेडसावतात ते नक्कीच यातून मार्गी लागतील आणि संपतील सुद्धा. आजची परिस्थिती तुम्ही जर पाहिली मॅडम की 42 डिग्री टेम्परेचर गेलंय. आता आपल्या पुण्यामध्ये आदेश काढावा लागतोय की शेकोटी पेटू नका. दिल्ली सारख्या आता जर आपण परिस्थिती पाहिली की त्या ठिकाणी माणसाचा श्वास बंद होतोय, शाळा बंद कराव्या लागतात. भविष्यामध्ये जर हा श्वास जर बंद झाला तर माणूस नावाचा प्राणी या पृथ्वी तलावर जगूच शकणार नाही. आणि हे जर जगवायचं असेल तर आपल्याला झाडं लावणे हा पर्यायच आहे, याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही मॅडम. अगदीच खरंय. श्रोते हो, देशसेवेपासून निसर्ग सेवेपर्यंतचा खरमाळे सरांचा प्रवास आज आपण ऐकत आहोत. पर्यावरण संवर्धनाची जाणीव किती महत्त्वाची असते, सरांनी हजारो वृक्षांची लागवड करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या आणि स्वबळावर ते कार्य कसं पार पाडत आहेत याची सुद्धा जाणीव आज आपल्याला झालेली आहे. पाण्याची कमतरता ओळखून सुद्धा मानवनिर्मित तळी उभारण्याचा मोठा निर्णय खरमाळे सरांनी घेतला आणि तो यशस्वी सुद्धा झालेला आहे. श्रोते हो, आज आपल्या अवतीभोवती जाणवतं की कार्बन डायऑक्साईड किती मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि ऑक्सिजन आपल्याला कमी प्रमाणात मिळत आहे. तर हा ऑक्सिजन आपल्याला पुरेपूर प्रमाणात शुद्ध असा मिळावा यासाठी ऑक्सिजन पार्क उभारणीमागचा सरांचा विचार आणि त्यासाठी केलेली मेहनत आज आपण निसर्ग अवधान या कार्यक्रमाच्या आजच्या या भागात जाणून घेतली. श्रोते हो, हे काम फक्त एकट्याचं आहे असं न मानता आपण सुद्धा या पर्यावरणासाठी काहीतरी देणं लागतो ही जाणीव आणि आपण खरंच काय करतो या पर्यावरणासाठी हा प्रश्न खरं तर इथं उपस्थित राहतो. श्रोते हो, करमाळे सरांचं कार्य इतकं मोठं आहे की ते एका भागात संपण्यासारखं नाही आहे. त्यामुळं पुन्हा भेटणार आहोत आपण उद्याच्या भागात निसर्ग अवधान या आपल्या कार्यक्रमात, याच वेळी आणि याच ठिकाणी, फक्त PCET's इन्फिनिटी 90.4 FM वर. आणि उद्याच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की करमाळे सरांचे भविष्यातील उपक्रम काय आहेत आणि याच पर्यावरणासाठी, या पर्यावरणाची झालेली हानी भरून काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी, शालेय मुलांनी काय केलं पाहिजे हेच आपण जाणून घेणार आहोत. तर श्रोते हो, विद्याला आणि रमेश खरमाळे सरांना आजच्या भागात इथंच निरोप द्या. तोपर्यंत नमस्कार. निसर्गावधान या मालिकेच्या आजच्या पहिल्या भागात आपण ऐकलात माजी सैनिक, वनरक्षक आणि निसर्गमित्र श्रीयुत रमेश खरमाळे यांच्याशी RJ विद्या हिने साधलेला संवाद.